पहाटेची 3 वाजलेत बघा, 3:15 झालेत होत आहेत. आज वेळामावस्या आहे. आमच्या इकडे वेळामावस्या शेतात साजरी केली जाते लातूर भागामध्ये, लातूरच्या असल्यामुळे. त्यामुळे आता स्वयंपाकाची तयारी. इथे खिरीसाठी आदण ठेवले. ते रात्रीच पाण्यात गहू टाकलेले होते आपले. गहू चांगले सडून हे बघा चांगले सडले गेलेले आहेत, पाण्यात टाकले होते. आता आदण आलं की आपण खीर शिजवून घेऊ. इकडे भजीची तयारी करून ठेवली, सगळं भाज्या वगैरे नीट करून ठेवल्यात. आंबील, दही हलवायचं आहे. लातूर जिल्ह्यात वेळामावस्या खूप मोठ्या प्रमाणात साजरी करतात. आम्ही लातूरचे आहेत ना, त्यामुळं भजीसाठी चिंच उकडत घातली, ताक करून घेतले. ज्वारीचं पीठ हाटून घेतले गरम पाण्यामध्ये, आंबिलीसाठी टाकण्यात येते. आणि ते लसणाची पात आणि कोथिंबीर मिक्सरवर बारीक करून घेतली. आता आपण आंबील करू. आपली आंबील तयार केलेली आहे बघा, छान अशी आंबील झाली. इकडे खीर पण शिजत आली. इकडे भजीला फोडणी टाकली, तर भजी करून घ्यायची. चिंच पण उकडली चांगली बघा. भजीच्या छान अशा भाज्या शिजून झाल्यात. तिथे चिंचेचा कोळ पण करून घेतला. त्या चिंचेचा कोळ टाकून घ्यायचा. थोडी हळद, तिखट आणि थोडासा कांदा लसूण मसाला टाकला बघा. छान असं किती छान दिसायली. इकडे भजी हटायल्यात बघा. बेसन पीठ टाकायचं असते भजीत. इकडे लेकरांसाठी सपक केली. चला 6:30 वाजलेत. आणखीन सूर्य पण निघालेला नाही, थोडा थोडा निघत आहे आता. आणि आपला आता स्वयंपाक तयार झाला आहे बघा. इथे खीर केली आहे छानपैकी, तर भजी, आंबील, धपाटे, बाजरीच्या भाकरी, चपात्या. इथे लहान लेकरांसाठी केले, लेकरांसाठी सपक भजी केली. एवढं सकाळी 3 वाजल्यापासून आम्ही दोघीने उठून केले, तरी पण तिळाच्या पोळ्या नाहीत केल्या. आणखीन वरण भात नाही. खूप सारं होईल म्हणून ते काही केलं नाही. चला, आम्ही वेळामावस्या छानपैकी साजरी करतो.